नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण हरभऱ्याची डाळ वाटून केलेल्या भाज्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत। रोज रोज भाजीला काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो आणि घरातही भाजीला काही शिल्लक नसेल तर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीपासून अशा पद्धतीने ही रस्सा भाजी बनवू शकता। ही भाजी चवीला खूप छान लागते। ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती, ती घेतली आहे। कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे। अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत आणि किसलेलं खोबरं घेतले। या हरभऱ्याच्या डाळीतलं पाणी बाजूला काढून घ्यायचे। पूर्ण पाणी काढायचं नाही, अशा पद्धतीने थोडंसं पाणी त्या डाळीमध्ये आपल्याला शिल्लक ठेवायचे, कारण की या डाळीपासून आपण भजी बनवणार आहोत। ती डाळ आपल्याला वाटून घ्यावी लागणार आहे, त्यामुळे तेवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेतले, ज्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या घालून घ्यायच्यात, कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपण ज्या 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्यातील अर्ध्या लसूण पाकळ्या आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायच्यात आणि ज्या अर्ध्या आहेत त्या आपल्याला भाजीच्या वाटणासाठी वापरायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला डाळीच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे। भाजीमध्ये आपण सेपरेट मीठ नंतर घालणार आहोत। अगदी थोडीशी हळद घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। त्याच्यातील 1 चमचाभर जे वाटलेलं वाटण आहे ते आपण 1 चमचाभर वाटण आपण बाजूला काढणार आहोत। ते नंतर आपण आपल्या भाजीचा रस्सा बनवण्यासाठी ते आपण वापरणार आहोत। कढई आपली गरम झालेली आहे, त्यात आपण भजी तळण्यासाठी तेल घालून घ्यायचे। भजी तळताना तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं हाय फ्लेमवर आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून मग भजी करायला सुरुवात करायची। त्याच्यामुळे काय होतं, भजी आपली कढईला अजिबात चिकटत नाहीत आणि गॅस नंतर बारीक केल्यामुळे ती करपत सुद्धा नाहीत। एकदम छोटी छोटी अशी भजी तयार करून घ्यायची। भजी आपल्याला जास्त मोठी करायची नाहीत, कारण की जास्त आपण मोठी जर भजी केली तर आपली जी वाटलेली डाळ आहे ती आतून कच्ची राहू शकते। बेसन पिठाची भजी बनवून त्यापासून रस्सा भाजी तयार करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही चणा डाळ वाटून जर त्यापासून भजी तयार करून त्याची जर भाजी बनवली तर ती चवीला खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हरभऱ्याच्या डाळीपासून खूप सारे पदार्थ बनवले जातात आणि हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ हे खूप जास्त दिवस टिकतात सुद्धा। त्यामुळे मिठायांमध्ये वगैरे हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो। भजी आपली तळून झालेली आहेत, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही भजी खूप कुरकुरीत अशी बनतात। दुसऱ्या एका कढईमध्ये अजिबात तेल न घालता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। हे बघा, खोबरं आपलं खरपूस असं भाजून झाले, ते एका आपण भांड्यात काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि खोबरं याचं वाटण तयार करायचं आहे। त्यातच आपण पाव चमचा जिरे घालून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे भजी तळलेलं जे तेल आहे त्यातच आपण भाजी बनवणार आहोत। त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालू शकता। कढीपत्त्यामुळे या भाजीला खूप छान चव येते। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण घालून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला खूप छान तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं अंदाजानुसार। त्याच्यानंतर आपला जो रोजचा भाजीचा मसाला आहे तो 1 चमचा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचे।
त्याच्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण जे 1 चमचा पीठ काढून ठेवलं होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। हे पीठ 1 चमचापेक्षा जास्त घ्यायचं नाही, 1 चमचापेक्षा कमी घेऊ शकता पण जास्त घ्यायचं नाही, कारण की त्यामुळे तुमची भाजी खूप जास्त घट्ट होऊ शकते। हे बघा आपलं वाटण खूप छान परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जे पीठ मिसळून जे पाणी तयार केलं होतं ते पाणी घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाजी किती करायची आहे त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचे। या रश्श्याला पूर्ण उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये भजी घालणार आहोत। आपण जर आत्ताच त्याच्यामध्ये भजी घातली तर ती भजी विरघळू शकतात। हे बघा भाजीला आता उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भजी घालून घेणार आहोत। भजी घातल्यानंतर 8 ते 10 मिनिटं ही भाजी आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे। हे बघा आपली भाजी आता शिजून तयार आहे। आपण एका भांड्यात काढून घेऊयात। भाताबरोबर खाण्यासाठी ही भाजी खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। धन्यवाद।